आरग लक्ष्मीवाडी येथे संत शिरोमणी काशीबा महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न। पाहूया आमचे एसटीएन मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती। महाराष्ट्रातील संपूर्ण गुरव समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी काशीबा गुरव महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा नुकताच आरग लक्ष्मीवाडी येथे मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। 25 डिसेंबर रोजी लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील सांस्कृतिक हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। सकाळी 9 वाजल्यापासून संगीत भजनी सोहळा, दुपारी 12 वाजता संत श्री काशीबा गुरव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली असा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी गुरव समाजातील ज्येष्ठ पत्रकार श्री नंदकुमार गुरव तसेच ज्येष्ठ मान्यवर म्हणून सूर्यकांत गुरव, कवठेपिरान व दत्तात्रय गुरव एरंडोली यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात समाजातील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी समाजातील अनेक भेडसावत असलेल्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। तसेच सांगली जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री गणेश गुरव सर यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी आरग लक्ष्मीवाडी तसेच मिरज पूर्व भागातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते। पाहूया उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार श्री नंदकुमार गुरव काय म्हणाले। मिरज तालुक्यातील आरग गावच्या लक्ष्मी मंदिरामध्ये संत शिरोमणी श्री काशीबा महाराजांची पुण्यतिथी साजरी होणं ही तशी खूप क्रांतिकारक गोष्ट आहे। मुळातच गुरव समाजाचं हे आराध्य दैवत असलेले काशीबा महाराज गुरव समाजाला किती माहिती आहेत इथून सगळी सुरुवात आहे। तरीसुद्धा आरग गावातील 4-2 तरुण कार्यकर्ते एकत्र येऊन काशीबा महाराजांची जयंती साजरी करतात। हे गुरव समाजासाठी अतिशय महत्त्वाची आणि खूप आशादायक गोष्ट आहे। आज काशीबा महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जे सगळे गुरव समाजातील जाणकार लोक एकत्र आले आणि समाजाच्या प्रश्नावर विविध मार्गानं चर्चा झाली, तीसुद्धा अतिशय महत्त्वाची झाली। सगळ्या नवीन पिढीचे, जुन्या पिढीचे प्रश्न, वेगवेगळे पडत गेलेले घटक, जमिनींचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, मुलांच्या लग्नाचे प्रश्न, खूप प्रश्न आहेत। जे सगळ्या 12 बलिदानांचे प्रश्न आहेत तेच गुरव समाजाचे प्रश्न आहेत। पण सोल्युशन काढणं ही त्यावरची अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। त्या दृष्टीनं पण आज समाजाच्या छोटेखानी मेळाव्यात चर्चा झाली आणि ती चर्चा पुढं अंमलबजावणीत रूपांतर होईल आणि समाजातले सारे घटक एकत्र येऊन त्या साऱ्या प्रश्नावर काहीतरी सोल्युशन काढतील अशी मला आशा वाटते। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।